नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण कालच्या सेशनमध्ये पर्ल स्टिच आणि लॉंग पर्ल स्टिच शिकलो. आज मी तुम्हाला काय करणार आहे, तर एक लॉंग पर्ल स्टिचची बुट्टी दाखवणार आहे, प्लस सिक्विन प्लस पर्ल स्टिच आणि लॉंग पर्ल स्टिच. त्याच्या आपण अशा 2-3 बुट्ट्या घेणार आहे. तर आत्ता मी स्टार्ट करत आहे. आपल्याला ना एक राईस दाना म्हणजे जो ड्रॉपचा मोती आहे, मी दाखवते तो तुम्हाला. हा जो ड्रॉपचा मोती आहे ना, तो एक लागणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आपण जी डोलीचा धागा जो घेतला होता, तो डोलीचा धागा घ्यायचा आहे. मी इथे घेतला आहे. मी आता इथे ऑरेंज कलरचा वापरणार आहे. ठीक आहे. तर आपण पहिले ती बुट्टी बनवून घेऊ. तर काय करायचं आहे ते बघून घ्या. काय करायचं आहे, सुई काढायची आहे आणि हा जो राईस दाण्याचा मणी घेतला आहे तो असा ओवून घ्यायचा आहे. ओवून घेतल्यानंतर त्याला इथे खाली टक करायचं आहे. ओके. हे टक करून झाल्यानंतर त्याच्या बाजूने आपण लॉंग पर्ल स्टिच टाकणार आहे. तर ती मी कशी टाकते ना ती बघा. इथून काढायची आपल्याला सुई नेहमीप्रमाणे 1, 2, 3 असे 3 पेळ घालायचे. हा एक झाला. त्याच्यानंतर परत थोडंसं वरतून काढायचं आहे आणि त्याच्यावरती 1, 2, 3 इथे. खूप छान बुट्टी होते ही तयार. परत अजून एकदा, जसं की मोराचा पिसारा कसा असतो आणि मोर फुलल्यानंतर कसा दिसतो, तशा पद्धतीने ते दिसून जाते. ही 3 झाली आणि आता सेंटरला घ्यायचं आहे. इथून परत 1, 2, 3 आणि इथे करायचं. त्यानंतर परत ह्या साईडला खूप छान दिसते ही बुट्टी. 1, 2, 3 परत इकडची जो धागा त्या साईडनं काढला त्याच्या अपोजिट साईडनं काढायचा. 1, 2, 3 आणि इथे टक करायचं आहे. आणि परत इथून 1, 2, 3 अशी ह्या पद्धतीनं ही छोटी बुट्टी तयार करू शकतो आपण. आता दुसरी बुट्टी कुठली करायची आहे, तर पर्ल स्टिच विथ सिक्विन मी दाखवते. ह्या बुट्ट्यांचा पण वापर केला जातो. तुम्ही बघाल आता. मी सिक्विन घेताना इथे थोडी हे घेतले, म्हणजे छत्री टाईपच्या येतात खोलगट, त्याचा वापर करते. त्याला उलटी मी टाकणार आहे. अशा पद्धतीने ओवायची आहे ती सिक्विन. ही ओवून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपण आता 1, 2, 3 पेळ घातले आणि सिक्विनमधूनच टक केलं. हे बघा किती मस्त दिसतंय ना. आता परत त्याच्या बाजूनी परत सेम प्रोसेस. 1, 2, 3 आणि त्याच सिक्विनमधून परत रिटर्न खाली टक करायचं आहे. अशा पद्धतीने परत त्याच्या बाजूला 1, 2,
3. हे झाल्यानंतर छान तयार होईल. हे पण फ्लावर मस्त दिसतं. एक साधारणतः अशा छोट्या छोट्या बुट्ट्या पण करता येतात. सिक्विनने पण जरीच्या धाग्याने सुद्धा आपण ह्याच्या बुट्ट्या करू शकतो. एक साधारणतः 5 जरी टक झाल्या किंवा 6, चॉईस आहे. एक, 2, 3. आणि एक, 2, 3. तर ही सुद्धा बुट्टी आपली तयार झालेली आहे. आता आपण तिसऱ्या बुट्टीकडे वळूया. ओके, अशा पण करू शकता. ह्याला अजून जवळ करून ह्याची बुट्टी तयार करू शकता. आता आहे त्याला काय करणार आहे, मी थोडी सिक्विन वेगळी वापरते. लॉंग पर्ल स्टिच विथ सिक्विनचा वापर करणार आहे. तुम्ही इथे बघत असाल मी एक कुंदन पेस्ट केलेला आहे आणि मी इथे ग्रीन कलरचा धागा वापरते. थोडंसं कॉम्बिनेशन वेगळं. तर आता इथे लक्ष द्या. कुंदनच्या बाजूने प्रॉपर अशी सुई आपली काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्यानंतर जेवढ्या डिस्टन्सला आपल्याला सिक्विन टक करायची त्या डिस्टन्सला सिक्विन घ्यायची. सेम प्रोसेस 1, 2, 3. लॉंग पर्ल स्टिच विथ सिक्विन ही अशा पद्धतीने. ठीक आहे. आता सेम इथून परत काढायची. परत तीच प्रोसेस. खूप छान दिसते ही बुट्टी. चॉईस तुमची आहे. तुम्ही किती पीळ घालणार आहात. 1 घालून, 2 घालून, 3 घालून हवं तेवढं ह्याने टक करू शकता. खूप छान दिसतात ही फुलं. खूप ह्याचा ट्रेंड चालू आहे. वन, 2, 3. ती बुट्टी पूर्ण झाली की तुम्हाला कळेल. तीन, 4 झाले. कंप्लीट होईल. तुम्ही पेन्सिलने सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता जेणेकरून ते समान येईल. तो कुंदन मी आत्ताच पेस्ट केलेला त्यामुळं तो निघाला आहे. परत लावते. हे बघा. असं टक करत फ्लावर तयार करून घ्यायचे.
तो कुंदन ओला आहे त्यामुळे ते निघतं आहे आणि ते टकिंग करताना थोडं म्हणून आधी कुंदन पेस्ट करून घ्यायचं. मी जस्ट आत्ता केलेलं होतं त्यामुळं ते निघालं. तर ही बुट्टी पूर्ण झालेली आहे आता अशा पद्धतीनं. ओके, डन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बुट्ट्यांचे प्रकार आपण त्या पर्ल स्टिचचा वापर बऱ्याच ठिकाणी करता येतो. पुढे सुद्धा आपण घेणार आहे त्यामुळे त्या स्टिचचा वापर कुठे कुठे होत आहे हे सुद्धा समजेल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. ह्या बुट्ट्या तुम्ही करून घ्या. आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये.